जीवनात आपण जास्तीत जास्त वेळ इतर लोक काय म्हणतील, काय विचार करतील याचाच विचार करत घालवतो. लोक काय म्हणतील हा प्रश्न इतका मोठा होतो की आपण स्वतःचं आयुष्य जगणं विसरून जातो. पण खरं सांगायचं तर ज्या क्षणी तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकला, त्या क्षणापासून तुमच्या प्रगतीची खरी सुरुवात होते. लोकांच्या विचारांची साखळी तोडायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. काही लोक तुमचं कौतुक करतील, काही टीका करतील आणि काही लोक काहीही कारण नसताना तुमच्यावर नकारात्मक बोलतील. जर तुम्ही प्रत्येकाच्या मनाला जर महत्त्व दिलं तर तुम्ही कधी स्वतःचा मार्ग निवडू शकणार नाहीत. म्हणूनच स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, लोकांच्या बोलण्यावर नाही. खरं म्हणजे तुमचं आयुष्य हे तुमचे निर्णय ठरवतं. तुमचं आयुष्य तुम्ही जगत आहात, लोक नाहीत. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेतात तेव्हा त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. इतर लोकांच्या मतांवर का अवलंबून राहायचं? स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा निर्णय चुकीचा असला तरीही तो तुमचा अनुभव बनतो आणि अनुभवच तुम्हाला पुढे नेत असतो. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. काही लोक नेहमीच नकारात्मक असतात. ते तुमच्या प्रत्येक गोष्टीत त्रुटी काढतात, तुमचं मनोबल कमी करतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण नकारात्मकता तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू असतो. लोक काय बोलतात यावर प्रतिक्रिया देणं म्हणजे तुमची ऊर्जा वाया घालवणं आहे. पण जर तुम्ही शांत राहून तुमचं काम करत राहिलात तर तीच तुमची खरी ताकद आहे. शांतता ही कमकुवतपणा नाही, ती आत्मविश्वासाची निशाणी आहे. प्रगती म्हणजे सातत्य. तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करून सतत तुमच्या कामावर लक्ष दिलं तर तुमची प्रगती नक्कीच होईल. लोक सुरुवातीला हसतील, नंतर टीका करतील आणि शेवट तेच लोक तुमचं कौतुक करतील. म्हणूनच तुमचं काम बोलू द्या, लोक नाही. मानसिक शांती मिळवा. जेव्हा तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुमच्या मनावरचा ताण कमी होतो. तुम्ही अधिक शांत, आनंदी आणि सकारात्मक बनता. मन शांत असेल तरच तुम्ही मोठं काही करू शकता. खरं म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. लोकांच्या मतांवर तुमची किंमत ठरवू नका. तुम्ही कोण आहात, काय करू शकता याची जाणीव तुम्हालाच असायला हवी. स्वतःची किंमत ओळखली की लोकांचं मत आपोआप कमी महत्त्वाचं लागतं. तुलना थांबवा दुसऱ्यांबरोबर. लोक नेहमी तुलना करतात. तो पुढे गेला, तू नाही. तिने हे केलं, तू नाही. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. तुम्ही फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले व्हा, एवढंच पुरेसं आहे. तुम्हाला नेहमी अपयशाचीच भीती वाटते. खरं म्हणजे अपयशाची भीती दूर करा. लोकांच्या भीतीमुळे आपण अनेक गोष्टी करण्यापासून स्वतःला थांबवतो. लोक काय म्हणतील या भीतीमुळे आपण प्रयत्नच करत नाही. पण लक्षात ठेवा, अपयश हे यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे. यश तुमचं उत्तर ठरवा. लोकांना काही सांगायची गरज नाही. तुमचं यशच तुमचं उत्तर देईल. जे लोक तुमच्यावर हसत होते तेच एक दिवस तुमच्याकडे सल्ला मागतील. लोकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांचा अपमान करणं नाही, तर स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता आणि लोकांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, लोक नेहमी बोलतील पण तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. लोकांची मतं बदलत राहतात, पण तुमचं ध्येय स्थिर ठेवा. तुम्ही चालत राहिलात तर एक दिवस यश तुमच्या पायाशी असेल. म्हणून आजपासूनच ठरवा, मी लोकांचं नाही, माझ्या स्वप्नांचं ऐकेन.